Hello everyone, my name is Sumayya Sheikh, Ambitious Academy, सांगली. 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सायन्स आणि मॅथ्स या दोन्ही विषयाचा थोडाफार गोंधळ झालेला असतो किंवा होणार असतो किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास हा अजूनही अपूर्ण आहे. त्यासाठी आम्ही अँबिशियस अकॅडमी तर्फे सायन्स आणि मॅथ्स या दोन विषयांचे काही चॅप्टर रिवाइज करणार आहोत. तर आजपासून आपण त्यातील सायन्स या विषयाचा पार्ट 2 मधील पहिला चॅप्टर आपण चालू करणार आहोत. तो म्हणजे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आता आज जो चॅप्टर चालू करणार आहे तो इंग्लिश प्लस मराठी, की जेणेकरून विद्यार्थ्यांना कळावं की इंग्लिश मध्ये जे आहे त्याची मराठी कन्सेप्ट काय असेल, की जेणेकरून ते समजायला थोडंफार सोपं जाईल. तर पहिला चॅप्टर जो आहे तो हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आता इथं दोन कन्सेप्ट आहेत, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी अँड सेकंड वन विच इज कॉल्ड ॲज अ इव्होल्यूशन. हेरिडिटी म्हणजे काय? Heredity can be defined as the transmission of character from one generation to the another generation is called as a heredity. आता याला मराठीत काय म्हणायचं ह्या हेरिडिटीला? अनुवंशिकता, की जेणेकरून काही जेनेटिक मटेरियल हे ट्रान्सफर होतात. कुठून कुठपर्यंत? पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजे आई वडिलांच्याकडून आलेले कॅरेक्टर हे कुठे जातात? मुलांच्याकडे जातात. त्यालाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी असं म्हणतो. दॅट मीन्स these heredity character are present in the genetic material. आता व्हॉट इज मीन बाय जेनेटिक मटेरियल? आपल्यामध्ये कोणता आहे जेनेटिक मटेरियल? डीएनए. डीएनए मीन्स काय? डायऑक्सी राइबोज न्यूक्लिक ऍसिड. अँड सेकंड वन विच इज कॉल्ड ॲज अ आरएनए, ribonucleic acid. These are DNA and RNA is a nucleic acid are also called as a genetic material present in all living organism or human body. It proves the genetic material either DNA, either RNA or either proteins. काही सायंटिस्टचं असं मत झालं की जेनेटिक मटेरियल हे डीएनए नाहीये. जेनेटिक मटेरियल हे काय आहे? आरएनए पण आहे आणि प्रोटीन सिंथेसिस आहे, असं बऱ्याच सायंटिस्टचं मत झालेलं आहे. पण सुरुवातीला याच्यावरती ज्या सायंटिस्टनं स्टडी केलेला आहे, द फादर ऑफ जेनेटिक्स, यु नो फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे? जॉर्ज मेंडल. मेंडलने काय कन्सेप्ट केलेली आहे की डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. काही सायंटिस्ट म्हणतात नाही आरएनए आहे, काही सायंटिस्ट म्हणतात प्रोटीन्स आहेत. मग कोणकोणते असे सायंटिस्ट आहेत? द फर्स्ट वन ग्रिफिथ. ग्रिफिथ हे या सायंटिस्टने सांगितलेलं आहे की जेनेटिक मटेरियल हे डीएनए आहे. याच्यावरती बऱ्याच दुसऱ्या सायंटिस्टनी काय सांगितलं की जेनेटिक मटेरियल डीएनए नसून जेनेटिक मटेरियल हे काय आहे? प्रोटीन. The some other scientists are introduced the genetic material of protein. The scientists of Avery, McLeod, McCarthy also the genetic material of protein. पण ह्या सगळ्यांच्या वरनं असं दिसून आलं की ज्यावेळेस ग्रिफिथनं स्टडी केला, कशावरती स्टडी केला तर रॅट वरती स्टडी केला. त्याच्यातनं त्यांनी असं साध्य केलं की जेनेटिक मटेरियल हे डीएनएच आहे, आरएनए नाही किंवा प्रोटीन नाहीये. मग याच्यानंतर काय झालं की ज्यावेळेस जेनेटिक मटेरियलचा अभ्यास करू लागलं. आता व्हॉट इज मीन बाय डीएनए? डीएनए हे काय आहे? तर डीएनए हे हेरिडिटी कॅरेक्टर आहे. डीएनए हे हेरिडिटी कॅरेक्टर आहे. म्हणजे डीएनएचं स्ट्रक्चर हे कोणी मांडलं सुरुवातीला? द फर्स्ट इंट्रोड्युस्ड द डीएनए इज वॅटसन अँड क्रिक. या सायंटिस्टने सुरुवातीला काय म्हटलेलं आहे? डीएनएचं मॉडेल म्हटलेलं आहे. आता तुम्हाला डीएनएचं मॉडेल माहित आहे का?
डीएनए हे कसं असतं, तर डीएनए हे डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं. दॅट मीन्स 2 strands आर the 2 strands are present in DNA. The DNA is double-stranded helical structure, or 2 strands are anti-parallel to each other. That means the composition of DNA present in DNA, that means deoxyribose sugar. The second one which is called as a nitrogen bases, and third one which is called as a phosphate group. हे 3 कंटेंट कशामध्ये असतात, तर डीएनए मध्ये असतात. ज्यावेळेस आपण डीएनए चा स्टडी करू, याच्यामध्ये इट इन्क्लूड्स इन 2 strands, 2 strands असतात. एक म्हणजे 5 prime and second one which is called as a 3 prime. 5 prime opposite to 3 prime and 3 prime opposite to the 5 prime. The 2 strands of DNA are the major grooves and minor grooves. याच्यामध्ये 2 खाचा असतात, त्याला आपण काय म्हणतो, मायनर ग्रूव्ज म्हणतो, म्हणजे कमी खाच असलेली, आणि दुसरं म्हणजे मेजर ग्रूव्ज असतात. आता मेजर ग्रूव्ज म्हणजे काय, जास्त. ज्यावेळेस आपण डीएनए ची लेंथ बघतो त्यावेळेस किती अँगस्ट्रॉम असते, तर 34 अँगस्ट्रॉम सब युनिट. म्हणजे पूर्ण डीएनए ची लेंथ ही किती असते, 34 असते. आणि जर आपण एक डीएनए ची जर युनिट बघितलं तर ती किती असते, 3.4 अँगस्ट्रॉम युनिट एवढी असते. त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर याची लेंथ किती असते, 20 angstrom सब युनिट. दॅट मीन्स लेंथ एज वेल एज विड्थ. लेंथ किती, 34, विड्थ किती, 20 angstrom. आता याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतात, तर मी इथं मगाशी सांगितलं बघा, DNA includes another the nitrogen bases. It is a 2 types of nitrogen bases. The first one which is called as a purine base, second which is called as a pyrimidine base. The together are called as a nitrogen bases. आता कोणकोणते नायट्रोजन बेस प्रेझेंट आहेत, एक म्हणजे ऍडेनिन, दुसरं म्हणजे ग्वानिन, तिसरं म्हणजे सायटोसिन, आणि फोर्थ वन विच इज कॉल्ड एज अ थायमिन. ज्यावेळेस या अँटी पॅरेलल वरती नायट्रोजन बेसेसची अरेंजमेंट असते त्यावेळेस यांच्यामध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असतो. म्हणजे एक प्युरिन बेस हा एका पिरॅमिडशी बाइंड करतो, दुसरा प्युरिन बेस हा दुसऱ्या पिरॅमिडशी बाइंड करतो. म्हणजे ऍडेनिन पेयर्स विथ थायमिन, ग्वानिन पेयर्स विथ सायटोसिन. ऍडेनिन पेयर्स विथ थायमिन डबल बॉन्ड, ग्वानिन पेयर्स विथ सायटोसिन ट्रिपल बॉन्ड. ही अरेंजमेंट कुठं असते, ह्या स्टँड वरती असते. आता इथं जो ग्वानिन पेयर्स विथ सायटोसिन, आता हे बाइंडिंग आहेत, म्हणजे या ठिकाणी कोणता बॉन्ड असतो, तर हायड्रोजन बॉन्ड असतो. ह्या दोघांच्या मध्ये ऍडेनिन पेयर्स विथ थायमिन मध्ये डबल बॉन्ड, म्हणजे हा कोणता, हायड्रोजन बॉन्ड. पण दीज हायड्रोजन बॉन्ड्स आर वीक हायड्रोजन बॉन्ड. आता यांच्यामध्ये जो हायड्रोजन बॉन्ड असतो तो वीक का असतो, तर इट इज ऑल्सो युज्ड फॉर द रेप्लिकेशन ऑफ डीएनए. यु नो रेप्लिकेशन ऑफ डीएनए, डीएनएचं जे मेन स्ट्रक्चर आहे त्याच्यासारखा नंबर ऑफ कॉपीज ह्या कशाच्या तयार होतात, डीएनएच्या तयार होतात. कशाच्या तयार होतात, डीएनएचं. दॅट मीन्स द ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन, ऍडेनिन प्लस ग्वानिन, सायटोसिन प्लस थायमिन इज इक्वल टू 1. यांचा जो रेशो जर बघितला तर हा रेशो किती असतो, एकच असतो. कारण की जेवढे त्या स्टँड वरती प्युरिन बेस असतात तेवढेच पिरॅमिडिन असतात, जेवढे ऍडेनिन तेवढे थायमिन, जेवढे ग्वानिन तेवढे सायटोसिन. त्यामुळे त्यांची लेंथ काय असते,
इक्वल असते, विड्थ सुद्धा कशी असते, इक्वल असते. आणि दुसरं मी काय सांगितलं की यांच्यामध्ये जो हायड्रोजन बॉन्ड असतो तो वीक कशासाठी असतो, कारण की ज्यावेळेस डीएनएचं तुम्ही सेमी कॉन्झर्वेशन करता, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह किंवा रेप्लिकेशन ऑफ डीएनए. रेप्लिकेशन म्हणजे काय, रेप्लिकेट म्हणजे पुन्हा पुन्हा तयार होतो. म्हणजे आपण आर्टिफिशियली जर बघितलं तर विथ द हेल्प ऑफ जेल इलेक्ट्रोफोरेसिस यूज द इन्स्ट्रुमेंट ऑफ डीएनए रेप्लिकेशन. डीएनए काय करतो, रेप्लिकेशन करतो. डीएनए नंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट जेनेटिक मटेरियलची कोणती बघणार आहोत, तर आरएनए बघणार आहे. आरएनए म्हणजे काय, रायबोलोज न्यूक्लिक ऍसिड. आता डिफरन्स बिटवीन जर डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये जर बघितलं तर मी मगाशी डीएनए हा कोणत्या स्टँडचा असतो सांगितलं, डबल स्टँडचा असतो. म्हणजे अँटी पॅरेलल असतात, दोन्हीच्या दोन्ही स्टँड्स एकमेकाला पॅरेलल असतात. बट इन केस ऑफ आरएनए, आरएनए इज सिंगल स्टँडर्ड और इट इज अ लिनियर फॉर्म, इट इज अ स्ट्रेट चेन. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो, यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं बॉन्डिंग नसतं. दॅट मीन्स द डिफरन्स बिटवीन डीएनए अँड आरएनए. डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये एकच डिफरन्स आहे. डीएनए मध्ये मी मगाशी काय सांगितलं, ॲडेनिन पेयर्स विथ थायमिन अँड देन ग्वानिन पेयर्स विथ सायटोसिन. बट इन केस ऑफ आरएनए, आरएनए मध्ये काय असतं, ॲडेनिन आहे तसं असतो, ॲडेनिन पेयर्स विथ युरॅसिल, दॅट मीन्स थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल and guanine pairs with cytosine. डीएनए मध्ये डबल स्टँडर्ड आहे, नायट्रोजन बेसेस पेअर मध्ये असतात. आरएनए मध्ये कोणत्याही पद्धतीचं नायट्रोजन बेस हे पेअर मध्ये नसतात, ते एका सरळ लाईन मध्ये असतात. परंतु या ठिकाणी मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं याच्यामध्ये दोन स्टँड्स असतात, एक म्हणजे 5 प्राइम, दुसरं म्हणजे 3 प्राइम. आता आरएनए ज्यावेळी चालू होतं, इट स्टार्ट्स विथ 5 प्राइम एंड अँड लास्ट विच इज कॉल्ड एज अ 3 प्राइम. आता ह्या आरएनए मध्ये काय आहेत, बरेचसे टाइप आहेत. दॅट मीन्स दीज आरएनए आर द फॉलोइंग टाइप्स. द फर्स्ट वन विच इज कॉल्ड एज अ messenger RNA, second one which is called as a ribosomal RNA, and third one which is called as a tRNA. messenger RNA म्हणजे काय, सॉरी mRNA म्हणजे काय, messenger RNA. rRNA म्हणजे काय, ribosomal RNA, that means it includes in ribosome, and tRNA म्हणजे the transfer RNA. ह्या आरएनए मध्ये जर बघितलं तर आरएनए हे कुठून फॉर्म झालेलं आहे, तर आरएनए हे डीएनए मधनच फॉर्म होतो. याच्यामध्ये परत 3 स्टेप्स आहेत. एक म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, सेकंड म्हणजे ट्रान्सलेशन आणि तिसरं म्हणजे ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय किंवा ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. जेनेटिक मटेरियल काय साध्य झालं, डीएनए. डीएनए हा कुठं प्रेझेंट असतो, न्यूक्लियस मध्ये. कुठं प्रेझेंट असतो, न्यूक्लियस. म्हणजे डीएनए पासून जी माहिती पुरवली जाते ती कुठून येते, न्यूक्लियस मधनं. म्हणजे डीएनए हा कुठनं रिलीज होतो, न्यूक्लियस मध्ये. ज्यावेळेस डीएनए जेनेटिक मटेरियल घेऊन पुढच्या स्टेपला जातो त्यावेळेस हे 3 पार्ट इन्क्लूड असतात. एक म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, दुसरं म्हणजे ट्रान्सलेशन आणि तिसरं म्हणजे ट्रान्सलोकेशन. आता याच्यामध्ये फर्स्ट मी काय सांगितलं तुम्हाला, ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय बघा, वाक्यातच आहे ट्रान्सक्रिप्शन. आता हे जेनेटिक मटेरियल काय, डीएनए, हे कुठं प्रेझेंट असतं, न्यूक्लियस मध्ये. डीएनए टू mRNA, mRNA हे काय आहे म्हणून सांगितलं, आरएनएतला पहिला टाइप्स. आणि mRNA टू प्रोटीन सिंथेसिस किंवा आपण त्याला काय म्हणू, प्रोटीन्स म्हणून. ज्यावेळेस डीएनए पासून जेनेटिक मटेरियल मेसेंजर आरएनए कडे जातं
द ट्रान्सफर ऑफ डीएनए टू mRNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन आणि mRNA टू प्रोटीन इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. आता राहिला कोणता पार्ट? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? ज्यावेळेस प्रोटीन म्हणजे काय? चेन ऑफ अमिनो ऍसिड. यू नो अमिनो ऍसिड. प्रोटीन कॅन बी डिफाइन्ड ॲज द चेन ऑफ अमिनो ऍसिड. असे अनेक अमिनो ऍसिडच्या चेन एकत्रित येतात आणि कशाचं स्ट्रक्चर बनतं? प्रोटीनचं स्ट्रक्चर बनतं. ज्यावेळेस मॅसेंजर आरएनए, आता मॅसेंजर आरएनए म्हणजे हा सिंगल स्टँडर्ड आला, ह्यालाच आपण काय म्हणतो? मॅसेंजर आरएनए म्हणतो. याची सुरुवात कुठून होते? 5 प्राइम आणि 3 प्राइम. आता बघा, डीएनए माहिती देतं जेनेटिक मटेरियलची, कुठं पोहोचवतं? मॅसेंजर आरएनए. मॅसेंजर आरएनए कशासाठी मदत करतं? प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस ही कन्सेप्ट कुठनं तयार होते? मॅसेंजर आरएनए. पण मॅसेंजर आरएनए ला जे काही मटेरियल लागणार आहे ते कुठून घेतं? डीएनए. ह्या कन्सेप्टला काय म्हणायचं? प्रोटीन सिंथेसिस. आता या ठिकाणी मी काय सांगितलं की मॅसेंजर आरएनए वरती नायट्रोजन बेसेस हे एका कोडॉन मध्ये असतात. बिकॉज दीज आरएनए आर अ सिंगल लाईन और लिनियर लाईन. याच्यामध्ये ऍडेनिन असतं, ग्वानिन असतं, ऍडेनिन पेयर्स विथ थायामिन हे डीएनए मध्ये असतं. म्हणजे थायामिन रिप्लेस्ड बाय युरॅसिल. यू जिथं प्रेझेंट तिथं कोण प्रेझेंट असतं? आरएनए असतं. ए आहे, जी आहे, सी आहे, त्यानंतर यू आहे, जी आहे, सी आहे, यू आहे. म्हणजे या ठिकाणी मॅसेंजर आरएनए द कंटिन्युअस ऑफ द नायट्रोजन बेसेस. देयर इज नो कॉमा, नो गॅप and no bifurcation present in the messenger RNA. म्हणजे मॅसेंजर आरएनए वरती नायट्रोजन बेसेसची अरेंजमेंट एका सरळ रेषेत असते, परंतु होत असताना याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट डिव्हायडेशन केलेलं असतं. सगळ्याच ह्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे 3 पार्ट मध्ये असतं. आता याचा उपयोग कशासाठी असतो? की द प्रोटीन सिंथेसिस इट विल स्टार्ट द मॅसेंजर आरएनए. आता मॅसेंजर आरएनए ची सुरुवात कुठनं झालेली आहे? 5 प्राइम. म्हणून त्याला काय म्हणायचं? इनिशिएशन. संपतो कुठं? 3 प्राइम. त्याला काय म्हणायचं? टर्मिनेशन. म्हणजे मॅसेंजर आरएनए मध्ये 2 पार्ट्स असतात. एक म्हणजे इनिशिएशन पार्ट, दुसरा म्हणजे टर्मिनेशन. इनिशिएशन म्हणजे काय? तर याच्यामध्ये ट्रिपलेट कोडॉन ऍड होतात. कोणत्या प्राइमला? 5 प्राइमला. आणि काय होतात? संपतात कुठं? टर्मिनेशनला. द प्रोटीन सिंथेसिस युनिव्हर्सल. जर आपण प्रोटीन बघितलं तर किती प्रोटीन म्हणजेच मी काय सांगितलं तुम्हाला? अमिनो ऍसिड. किती अमिनो ऍसिड्स असतात? 20 अमिनो ऍसिड्स असतात. The 20 amino acid produced and form 64 genetic code. समजते का? असे 20 अमिनो ऍसिड असतात. ह्या 20 अमिनो ऍसिड पैकी किती जेनेटिक कोड तयार होतात? 64 जेनेटिक कोड तयार होतात. आणि जेनेटिक कोड म्हणजेच आपण काय म्हणतो? डीएनए. ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट होतं 5 प्राइम पासून स्टार्ट होतं. 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात. बट सगळेच्या सगळे अमिनो ऍसिड हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये वापरले जात नाही. सुरुवातीला इनिशिएशन कोडॉन कोणता लागतो? AUG. म्हणजे असे कोणकोणते 20 आहेत? मिथिओनाइन आहे, ग्लायसिन आहे, ल्युसिन आहे, अर्जिनिन आहे, ट्रिप्टोफॅन आहेत. असे बरेच अमिनो ऍसिड काय आहेत या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि ह्या अमिनो ऍसिड पासून किती जेनेटिक कोड तयार होतात? 64. परंतु प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट व्हायला कोणता कोड लागतो? AUG लागतो. जे जेनेटिक कोड तयार होतात म्हणजे जे अमिनो ऍसिड 5 प्राइम पासून भाग घेतात त्यालाच आपण काय म्हणतो? इनिशिएशन. आणि इथून काय स्टार्ट होतं?
प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट होतं. काही जेनेटिक कोड किंवा काही नायट्रोजन बेसेस हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये भाग घेत नाहीत, म्हणून त्याला काय म्हणायचं, टर्मिनेशन कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन असं म्हणायचं की प्रोटीन सिंथेसिस मध्ये त्यांचा कोणताही सहभाग होत. आता याच पद्धतीने आपण काय बघितलं, प्रोटीन सिंथेसिस बघितलं म्हणजे मेसेंजर आरएनए. आता दुसरं जे बघितलं ते काय बघणार आहोत, रायबोसोमल आरएनए. मी मगाशी काय सांगितलं, डीएनए हा डबल स्टँडर्ड, आरएनए हा सिंगल स्टँडर्ड. मेसेंजर आरएनए मध्ये कोणत्याही पद्धतीचं डबल स्टँड नसतं. बट इन केस ऑफ रायबोसोमल आरएनए, आता रायबोसोमल आरएनए असून दे, मेसेंजर आरएनए असून दे, टीआरएनए असून दे, हे सगळेच्या सगळे कशामध्ये भाग घेतात, प्रोटीन सिंथेसिस. कशामध्ये, प्रोटीन सिंथेसिस. आता रायबोसोमल हे पण कसं असतं, सिंगल स्टँडर्ड असतं. याच्यावरती पण काय असतात, ट्रिपलेट कोडॉन असतात. काय असतात, ट्रिपलेट कोडॉन असतं. बट काही वेळा काय होतं, हे ट्रिपलेट कोडॉन ज्यावेळेस एकमेकांमध्ये गुंतले जातात त्यावेळेस एक बलून लाईक स्ट्रक्चर तयार होतं. त्या बलून लाईक स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो, लूप म्हणतो. ज्या ज्या ठिकाणी बलून लाईक स्ट्रक्चर होतं, ज्या ज्या ठिकाणी असं स्ट्रक्चर हे आरएनए मध्ये होत असतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणायचं, लूप म्हणायचं. आणि ह्या लूप मध्ये, हे लूप म्हणजेच हे स्ट्रक्चर कसं असतं, डीएनएच असतं. आता तुम्ही म्हणशील मॅडम तुम्ही तर सांगितलं की आरएनए हे सिंगल स्टँडर्ड आहे, परंतु हे डबल स्टँडर्ड कसं काय. मी काय म्हणते बघा, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे चेन ऑफ अमिनो ऍसिड, अनेक चेन एकत्रित येतात, 3D लाईक स्ट्रक्चर तयार होतं. कशाचं, अमिनो ऍसिडचं. म्हणजे जसं चेन गुंडाळले जातात तस तसं बलून स्ट्रक्चर होतं. म्हणजे त्या ठिकाणी काय तयार होतं, डीएनए तयार होतं. म्हणजे काही पार्ट आरएनए, काही पार्ट डीएनए. हे आरएनएचा दुसरा टाइप झाला. आणि तिसरा टाइप मी काय सांगितलं, टीआरएनए. टीआरएनए म्हणजे काय, ट्रान्सफर आरएनए. म्हणजे या ठिकाणी जेनेटिक कोड काय होतात, नायट्रोजन बेसेस जे आहेत ते ट्रान्सफर होतात. आता ते कुठून ट्रान्सफर होत असणार, तर या ठिकाणी कोडॉन आणि अँटी कोडॉन हे पेयर्स असतात. आता हे कोडॉन मी काय सांगितलं, 3 कंपार्टमेंट मध्ये असतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. आता समजा हे 5 प्राइम आहे, हे 3 प्राइम आहे, हे काय झालं, मेसेंजर आरएनए झालं. आता मेसेंजर आरएनए मध्ये हे काय म्हणतो आपण, कोडॉन म्हणतो. आणि ह्याचा अँटी कोडॉन कुठं असतं, समजा इथं ए आहे, इथं यू आहे, इथं जी आहे. आता ह्याला पेअरिंग करायला कोण येतं, ए ला पेअर कोण करतं, यू करतं. कारण की थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल, हे फक्त आरएनए मध्येच असतं. यू कुणाला पेअर करणार, ए ला पेअर करणार. जी कुणाला पेअर करणार, सी ला पेअर करणार. कुणाला पेअर करणार, सी ला. म्हणजे ज्या वेळेस आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन बघतो त्यावेळेस एमआरएनए वरती जे कोडॉन असतात त्याचे अँटी कोडॉन कुठं प्रेझेंट असतात, टीआरएनए वरती असतात. आणि ह्या टीआरएनए मध्ये काय असतात, तर 3 पद्धतीचे लूप असतात. म्हणून त्याला काय म्हणायचं, पानासारखा आकार असतो, म्हणून त्याला म्हणायचं क्लोवर लीफ मॉडेल. अँड इट इन्क्लूड्स द प्रोटीन सिंथेसिस ऑफ द ट्रान्सलोकेशन. म्हणजे आजच्या पार्ट मध्ये आपण काय बघितलं, एक म्हणजे हेरिडिटी म्हणजे काय बघितलं, दुसरं म्हणजे हेरिडिटी कॅरेक्टर कसे ट्रान्समिट होतात बघितलं. हेरिडिटी कॅरेक्टर मध्ये जो डीएनए मेन असतो तो डीएनए हा जेनेटिक मटेरियल असतो असं मी सांगितलं. हे प्रूव्ह करण्यासाठी बऱ्याच सायंटिस्टने प्रयत्न केलेला हे पण सांगितलं. आणि डीएनएचं स्ट्रक्चर ऍज वेल ऍज आरएनएचं. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, इव्हॉल्युशन. थँक्यू.